तर उद्यापासून राज्यामध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा धुरळा उडेल. कारण मनोज जरांगे महिनाभरापूर्वी दिलेल्या इशाऱ्यानुसार आंदोलन सुरू करणार आहेत. त्यांना परावृत्त करण्याचे सरकारचे प्रयत्न अयशस्वी ठरले असले तरी सध्या तरी मुंबईत येण्यापासून थोपवून धरण्यामध्ये यश आलंय. मात्र मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ते कोणत्याही क्षणी मुंबईला यायला निघू शकतात अशी शक्यता आहे. त्यातही मुंबईत आल्यावर त्यांनी थेट वर्षा बंगल्यावर धडक देण्याचा इशारा दिलाय. आपल्याला 29 ऑगस्टला शेवटचं खूप मोठं आंदोलन, निर्णायक आंदोलन करायचं. मराठे खरबडून जागे झालेत आणि अंतिम पुकार आहे, अंतिम लढाई. या लढाईत मराठे 100% जिंकणार नाही तर मी उपोषण करून मारणार. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंनी असा इशारा दिल्यानंतर सरकारनं बऱ्याच खटपटी केल्या. सोमवारी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह उदय सामंत, शंभूराज देसाई आणि प्रसाद लाड आंतरवाली सराटीत गेले. पण या चर्चेनंतरही कोणताच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे 29 ऑगस्ट पासून मनोज जरांगे त्यांच्या 10व्या उपोषणाला सुरुवात करतील. आंदोलनाच्या आदल्या दिवशी शुक्रवारी त्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत आपला निर्धार व्यक्त केला. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यात ज्यांना अडचणी येतात त्यांनी आंतरवाली सराटीला यावं असं आवाहन जरांगेंनी केलं. तुम्ही लेकरा बाळाचं वाटोळं करून घेऊ नका, घरात बसू नका. ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेत हैदराबाद गॅझेटनुसार त्यांनी आजपासून आंतरवलीत यायला सुरुवात करा. तुम्ही अर्ज इथं द्या, सांगा मी हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज केलेला आहे पण मला प्रमाणपत्र दिलं नाही. ठासून सरकारच्या छाताडावर बसून सांगा जरा. यावेळी जरांगेंनी मराठा समाजाला 2 आवाहनं केली. उगाच झोपू नका, दातडं काढत घरी बसू नका. काही कामं नाहीयेत. लेकरा बाळाचं वाटोळं करू नका, मुर्दे पाडू नका त्यांची. या नेत्याच्या मागे हिंड, त्याच्या नेत्याच्या मागे याच्या सभाला जाय, त्याच्या सभाला जा, आमच्या जत्राला जाय, आमच्या खेत्राला जाय. तुम्ही जरा शहाणे व्हा मराठी. एकाही पोराने आत्महत्या करायची नाही तुम्हाला सांगतो. नाही मी आंदोलन बंद करीना. लेकरा बाळाने आज भात कोणी मारायचं नाही. मी आहे ना यांचा बाप. एकाने पण मारायचं नाही, लढायचं, थोबाड फोडायचं यांचं. आपण एकाने बी मारायचं नाही. काय अर्थ आहे त्या जगण्यात मग? सुरुवातीला मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता. मात्र सोमवारी मंत्र्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चेनंतर आंतरवालीमध्येच आंदोलन छेडण्याचा त्यांनी निर्णय घेतला. असं असताना मराठा समन्वय समितीनं शुक्रवारी मुंबई पोलिसांना एक दुसरं पत्र दिलंय. आंतरवाली सराटीत शनिवारीपासून होणाऱ्या आंदोलनाची या पत्रात कल्पना देण्यात आली आहे. तसंच मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईत येऊन आंदोलन करू आणि त्याची तारीख नंतर कळवली जाईल असंही सांगितलं गेलंय. मात्र आता कोणत्याही मैदानात नव्हे तर थेट वर्षा बंगल्यावर आंदोलनाचा इशारा देतानाच जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष केलंय. इतकी नीच प्रवृत्तीने सरकार चालवायला सुरुवात केली यांनी. याच्या वर्षावरच बसतो. दुसरीकडे बसतच नाही. कुठं आझाद मैदान नाही, फिजाद मैदान नाही, कुठं नाही ना कुठं नाही. मी आणि छत्रपती शिवाजी पार्कला सुद्धा बसत नाहीत आम्ही. याच्या वर्षावरच बसतो. फडणवीस, शिंदे बघ ना, ज्या बहिणीकडून राखी बांधून घेणार आहे त्याच्यासाठी मराठीच्या आंदोलनाला ध्यान द्यायला तुम्हाला वेळ नाही. ते बघ ना जरा, तिच्या लेकी बाळीचं काय झालं बघ ना. त्या सोनवण्याच्या पोरीचं वैजापूरच्या वाटोळ झालं ना. लाडकी बहीण आणि लाडकी दिदी. शिंदेने आणली लाडकी बहीण आणि फडणवीसने आणली लाडकी दिदी. कॉम्पिटिशन दोघात. लाडकी बहीण म्हणल्यावर शिंदे श्रेय जाईल, दिदी म्हणल्यावर आपल्याला. तुमच्या श्रेयात लाडक्या बहिणीच्या पोरी मारायला लागल्या. जरांगे पाटील यांचा आक्रमक पवित्रा कायम असताना त्यांचे समर्थक सुद्धा आंदोलनासाठी सज्ज झाले. धाराशिवमधनं 5000 रिक्षांचा मोर्चा आंतरवाली सराटीच्या दिशेनं रवाना होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातून सकल मराठा समाज लाखोंच्या संख्येने त्यांच्या या उपोषणामध्ये, आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. आमच्या जिल्ह्यातून आम्ही या ठिकाणी एक 5000 रिक्षांची रॅली या ठिकाणी आम्ही घेऊन जात होतो. आंतरवलीचे नियोजन झाल्यानंतर लगेचच जर आंदोलनाची दिशा जर मुंबईकडे जर वळली तर आम्ही पहिल्यांदा मुंबई जाम आणि नंतर काम करू.
जरांगे पुन्हा एकदा आंदोलनासाठी सज्ज झालेले असताना विरोधकांनी सरकारवर टीकेची संधी साधली आहे. तर ज्या विषयावर मागच्या वर्षी त्यांनी आंदोलन केलं होतं याच दिवशी सुरू केलं होतं माझ्या माहितीप्रमाणे, आणि त्यावेळेस जो काही अध्यादेश काढला होता हैदराबाद गॅझेटचा त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. म्हणून मला असं वाटत नाही नव्यानं ती मागणी, जी जुनी मागणी त्याच्यासाठीच ते उपोषणाला बसले. सरकार नुसतं तोंड देखलेपणा करतं, उपोषण सोडवण्याचं नाटक करतं आणि वाटाण्याची अक्षता लावतं, असा हा प्रकार नेहमीचा झालेला आहे. तर दुसरीकडे सरकारकडनं जरांगेंची समजूत घालण्याचा प्रयत्न अजूनही सुरूच आहे. विखे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरात विभागीय आयुक्त तसंच मराठवाड्यातील जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली. आलेले अर्ज किती, नामंजूर किती, छाननी झाली आहे का, किती अर्ज प्रलंबित आहेत याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर न्यायमूर्ती शिंदे समितीच्या शिफारशीनंतर ज्या नोंदी समोर आल्या त्या बहुतांश प्रकरणामध्ये कारवाई पूर्ण झाल्याचा दावा विखेंनी केला आहे. शासनाच्या बाजूने आम्ही भेटून त्यांनाच विनंती केली की ज्या ज्या गोष्टीची पूर्तता करणं आवश्यक आहे आपण केलेली आहे. त्या 2-4 दाखल्याच्या संदर्भात त्यांचा आक्षेप होता, त्याच्या आम्ही जात पडताळणी समितीच्या सदस्यांना आम्ही विनंती केलेली आहे की आपण याचा केव्हा पुनर्विचार करा. आता काही मंडळी उच्च न्यायालयात अपिलात गेलेली आहे, आता ते न्यायप्रविष्ट बाब आहे, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं अवघड आहे. उगाच वेळ मारून न्यायला काहीतरी दिलं आणि कोर्टानं परत असं न करता, आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला किंवा दुसऱ्या कुठल्याही याच्या कोणाचं कमी करून आरक्षण आपल्याला द्यायचं नाही, तशी मागणी मराठा समाजाची पण नाही आहे आणि ती भूमिका राज्य सरकारची पण नाही, कोणाचं काढून दुसऱ्याला द्या असं. त्यामुळं ह्याच्यातनं योग्य तोडगा नक्की निघत. 29 ऑगस्ट आणि जरांगेंचं आंदोलन हे जुनं समीकरण आहे. 29 ऑगस्ट 2023ला त्यांनी मराठा आरक्षणासाठीचं पहिलं उपोषण केलेलं. त्यानंतर गेल्या वर्षी 29 ऑगस्टला याच मागणीसाठी त्यांनी 9वं उपोषण केलं. आता 10व्या उपोषणातनं मनोज जरांगे मराठा समाजासाठी सरकारकडनं कोणकोणत्या गोष्टी मान्य करून घेतात हे पाहावं लागेल. संभाजीनगरहून कृष्णा केंडे आणि धाराशिवहून अप्पासाहेब शेळकेसह रवी मुंडे, एबीपी माझा, आंतरवाली सराटी, जालना.